नमस्कार मित्रांनो, ग्रो विथ स्वप्नील या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण ETF म्हणजे काय, ETFचे प्रकार किती आहेत आणि कोणते, ETFचे तोटे, फायदे आणि ETFमध्ये गुंतवणूक कशी करायची हे पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. आता ETF म्हणजे काय? ETF म्हणजे काय? एक्सचेंज ट्रेडेड फंड. ETF हा एक शेअर्स किंवा ॲसेटचं काय असतं, एक रेडीमेड बास्केट असतो. ETF आपल्याला रिअल टाईमला आपण काय करू शकतो, ट्रेड करू शकतो. जसं की आपण शेअर बाजारामध्ये खरेदी आणि विक्री करू शकतो. तसंच ETFसुद्धा आपण रिअल टाईमला शेअर मार्केटमध्ये ज्यावेळेस मार्केट ओपन असेल त्यावेळेस आपण ETF खरेदी आणि विक्री करू शकतो. म्युच्युअल फंडमध्ये आपल्याला तसं करता येत नाही. रिअल टाईमला ते आपण खरेदी किंवा विक्री करू शकत नाही, पण ETFमध्ये आपण करू शकतो. आता उदाहरण घ्यायचं झालं तर निफ्टी बीज आहे. निफ्टी बीज हा ETF कोणत्या इंडेक्सवर आधारित आहे? निफ्टी 50. मग आपण जर निफ्टी बीजचा जर एक ETF बाय केला तर आपण अप्रत्यक्षरित्या देशातल्या टॉप 50 कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत असतो. ETFचे प्रकार, ठीक आहे. आता ETFचे प्रकार किती आहेत? तर सगळ्यात पहिला जो प्रकार आहे तो आहे ब्रॉड मार्केट इंडेक्स. मग ज्याच्यामध्ये काय येतं, निफ्टी 50 म्हणजे देशातल्या टॉप 50 कंपन्या. त्याच्यानंतर कुठला इंडेक्स आहे? निफ्टी नेक्स्ट 50. त्याच्यानंतरच्या 50 कंपन्या. त्याच्यानंतर मिड कॅप 150 म्हणजे मिड कॅप व्हॅल्युएशनच्या ज्या कंपन्या आहेत त्या 150 कंपन्या. त्याच्यानंतर हे स्मॉल कॅप 250 आणि त्याच्यानंतर अजून एक आहे जो निफ्टी 500. या सगळ्या 500 कंपन्या त्या इंडेक्समध्ये आहेत. दुसरा जो ETFचा प्रकार आहे तो कमोडिटी ETF. आता मोस्टली कमोडिटी ETFमध्ये कुठले येतं? गोल्ड आणि सिल्वर, ज्याच्यामध्ये आपण ट्रेडिंग किंवा लॉंग टर्ममध्ये करत असतो. बाकीसुद्धा प्रकार आहेत, परंतु त्याच्यामध्ये मी करत नाही, त्याच्यामुळे मी सुद्धा काही सांगणार नाही. तिसरा प्रकार जो आहे तो सेक्टोरियल ETF आहे. त्याच्यामध्ये आपण IT असेल, फार्मा असेल, बँक असेल, त्याच्यानंतर इन्फ्रा असेल, ऑटो असेल, अशा सेक्टरचा समावेश असतो आणि त्या सेक्टरवरती ETF असतो. चौथा जो प्रकार आहे तो इंटरनॅशनल आहे. इंटरनॅशनल म्हणजे काय? बाहेरच्या देशामधले जे कंपन्या आहेत त्यांचेसुद्धा ETF आहेत. त्याच्यामध्ये आपण या ETF थ्रू इन्व्हेस्टमेंट करू शकतो. जसं की मून 100 हा कुठला ETF आहे? अमेरिकेचा. त्याच्यानंतर S&P 500 जसं आपला निफ्टी 50 तसं त्यांचा काय आहे? अमेरिकेचा S&P 500 आहे. चीनचा कोणता आहे? हँगसेंग बीजेट. हे झाले आपले इंटरनॅशनल ETF. आता ETFचे फायदे काय? सगळ्यात पहिला ETFचा जो फायदा आहे तो काय आहे? कमी खर्च, म्हणजेच काय? लो एक्सपेन्स रेशो. आता ETFमध्ये एक्सपेन्स रेशो जो असतो तो कमी का असतो? ETF हा काय आहे? कुठल्या तरी इंडेक्सवर आधारित असतो आणि तो काय असतो? पॅसिवली मॅनेज फंड आहे. पॅसिवली म्हणजे काय? याच्यामध्ये फंड मॅनेजर असतो, पण तो काय करतो? जी इन्व्हेस्टमेंट आहे त्या इंडेक्सनुसार प्रत्येक ETF हा कुठल्या तरी इंडेक्सच्या बेसिसवर रिप्लिका तयार केलेला असतो. त्या इंडेक्समध्ये ज्या प्रमाणामध्ये त्या कंपनीचं व्हॅल्युएशन असेल त्या प्रमाणामध्ये त्या ETFमध्ये गुंतवणूक करायची असते. त्याच्यामुळे त्याला ॲक्टिवली मॅनेज करायला लागत नाही. म्हणून त्या ETFचं काय असतं? म्युच्युअल फंडच्या कंपॅरिझनमध्ये एक्सपेन्स रेशो कमी असतो. म्युच्युअल फंड काय? हा ॲक्टिवली मॅनेज फंड आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये फंड मॅनेजर हा ॲक्टिवली मॅनेज करत असतो की कुठल्या शेअरमध्ये किती इन्व्हेस्टमेंट करायची वगैरे वगैरे, ठीक आहे. त्याच्यामुळे म्युच्युअल फंडचा एक्सपेन्स रेशो हा जास्त असतो. दुसरी गोष्ट, ETFमध्ये जो रिटर्न असतो ना तो क्लोजली किंवा त्याच्यापेक्षा थोडासा जास्त त्या इंडेक्सपेक्षा येऊ शकतो, पण म्युच्युअल फंडमध्ये तसं नाही. म्युच्युअल फंडमध्ये हा रिटर्न ETFपेक्षाही जास्त येऊ शकतो किंवा कमी येऊ शकतो. आता ते फंड मॅनेजरवरती आणि तो कुठला म्युच्युअल फंड आहे त्याच्यावरती डिपेंडंट आहे. पण ETFचे रिटर्न हे मोस्टली त्या ज्या इंडेक्सवरती तो ETF डिपेंडंट आहे त्याच्याशी टाईटली कप्पल असतात किंवा टाईटली डिपेंडंट असतात, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा जो फायदा आहे ETFचा तो डायव्हर्सिफिकेशन. जसं की लेट सपोज आपण काय केलं, निफ्टी 50चा एक ETF घेतला, तर त्या एक ETF घेतलं तर त्याची प्राईस सध्या काय ते 296 पॉईंट समथिंग असेल, तर 296 रुपयामध्ये आपण देशातल्या 50 कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. आता त्याच्या 50 कंपन्या आहेत ते एका सेक्टरमधल्या आहेत का? नाही, वेगवेगळ्या सेक्टरमधल्या आहेत. मग त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक तुमचं काय झालं? डायव्हर्सिफिकेशन झालं आणि त्यानेच काय झालं? तुमची रिस्क सुद्धा काय झाली? कमी झाली, कारण आपण एका कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली नाही आहे, ठीक आहे. तिसरं, म्युच्युअल फंड आपण काय करू शकतो?
खरेदी आणि विक्री रिअल टाईमला शेअर बाजारामध्ये आपण करू शकत नाही. तसं ETF आपण रिअल टाईमला खरेदी करू शकतो, विक्री करू शकतो. ठीक आहे. आता आपण काय करू, ETFचे तोटे पाहू. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काय, ETFचे काही काही ETF ज्याच्यामध्ये लिक्विडिटीची समस्या असते. म्हणजेच काय, तुम्हाला खरेदी करताना किंवा बाय करताना काय होतं, मोस्टली विक्री करताना काय होतं की त्याच्यामध्ये कोणी घेणारच नसतं. मग अशा वेळेस काय होतं, तुम्हाला विकायचं असेल तर तुम्हाला तो ETF विकता येत नाही. ठीक आहे. त्यामुळे कधीही ETF जर सिलेक्ट करत असाल तर त्याच्यामध्ये लिक्विडिटी आपण सगळ्यात पहिल्यांदा चेक केलं पाहिजे की त्याच्यामध्ये खरेदी विक्री होते का. जर आपल्याला विकायचं असेल त्यावेळेससुद्धा ॲवेलेबल इनफ बाहेर असतात का नाही ते ETF खरेदी करण्यासाठी. ठीक आहे. नाही तर असं व्हायचं तुम्हीच ETF घेऊन बसलेत आणि विकायलाच तुम्हाला ज्यावेळेस विकायचे त्यावेळेस खरेदी करणारच कुणी नाही. दुसरं असतं ट्रॅकिंग एरर. ठीक आहे. आता कुठलाही ETF हा एखाद्या इंडेक्सला फॉलो करत असतो. जसं की आपण थ्रूआउट व्हिडिओ एक एक्झाम्पल घेतले निफ्टी 50 ETF. पण तो काय करतो, निफ्टी 50 इंडेक्सला फॉलो करतो. पण निफ्टी 50 ETF आणि जो इंडेक्स आहे तर त्याच्यामध्ये ते इंडेक्सच्या नुसार गुंतवणूक करण्याची तो फंड मॅनेजर आहे ते ट्राय करत असतात. जी AMC ते ट्राय करत असते. पण त्याच्यामध्ये एक्झॅक्टली त्यांना त्या प्रपोर्शनमध्ये इन्व्हेस्ट करता येत नाही. एक थोडासा त्याच्यामध्ये मायनर असा डिफरन्स असतो की थोडंसं कमी जास्त झालेलं असतं त्या प्रपोर्शनमध्ये. मग त्याला काय म्हणतो आपण, ट्रॅकिंग एरर. मग आता ETFमध्ये काय, तो जो ट्रॅकिंग एरर आहे ना तो जेवढा कमी तेवढं ते ETFचं ॲक्युरेसी जास्त. ठीक आहे. पहिली गोष्ट म्हणजे लिक्विडिटी जास्त असली पाहिजे ज्या ETFमध्ये तुम्हाला गुंतवणूक करायची, स्विंग ट्रेडिंग करायचं आहे. त्याच्यानंतर दुसरं, त्याचा ट्रॅकिंग एरर कमी असला पाहिजे. तिसरं, एक्सपेन्स रेशोसुद्धा त्या ETFचा कमी. ठीक आहे. आता ETFमध्ये गुंतवणूक कशी करायची. आता ETFमध्ये जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला एक डीमॅट अकाउंट असणं गरजेचं आहे. मग ते कुठल्याही ब्रोकरचं असं नका, जिरोदा असेल, ग्रो असेल, एंजनवल असेल, अपस्टॉक असेल, धन असेल, एक्सेट्रा एक्सेट्रा. ठीक आहे. आता इतके डीमॅट अकाउंट झालेत की जास्त नव्हते. त्याच्यामुळे कुठलंही एक डीमॅट अकाउंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ते डीमॅट अकाउंट असेल तर त्यामध्ये तुम्ही काय करू शकता, त्या ज्या पर्टिक्युलर ETFमध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं जसं की निफ्टी बेस असेल मग ते ETF तुम्ही सर्च करू शकता आणि त्याच्यामध्ये ऑर्डर टाकून तुम्ही ETF तो बाय करू शकता. पण तसंच जर तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायची असेल किंवा म्युच्युअल फंड जर बाय करायचं असेल तर तुम्हाला डीमॅट अकाउंटची आवश्यकता नसते. तर मित्रांनो, आज आपण ETF खूप सरळ आणि सोप्या भाषेत समजून घेण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचं जर ETFबद्दल काही प्रश्न असेल, तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की मला सांगा. त्याचं मी आन्सर करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन. आज इथेच थांबूया. थँक्यू मित्रांनो.